शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. भेसळ प्रतिबंधित पदार्थांची विक्री, उत्पादन यांच्या विरोधात कठोर कारवाई करताना FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका आठवड्यामध्ये 203 कारवाया आणि 102 आरोपींच्या विरोधात अटकेची कारवाई केलेली आहे. काय आहे FDA? तर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, अन्न आणि औषध प्रशासन. महाराष्ट्रामध्ये हे अन्न आणि औषध प्रशासन अन्न, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यांच्या गुणवत्तेसाठी कायदेशीररित्या तरतुदींचं पालन करण्याचं काम करते. हे प्रशासन मेडिकल एज्युकेशन आणि ड्रग डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम करते. FDA अधिकार देणारे कायदे आहेत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, ड्रग ऑर्डर 2013, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954, फूड सेफ्टी ॲक्ट 2006. यामध्ये फूड रेग्युलेशन, ड्रग रेग्युलेशन, परवाना आणि ग्राहकांचे संरक्षण करणे या सगळ्या जबाबदारी आहेत. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? आपल्याला खरंच शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळण्याचा अधिकार आहे का? असेल तर त्याचं पालन होते का?